वादळ येणार सावली, आता खूप मोठं वादळ येणार. पण बाबा, नेमक्या ह्याच गोष्टींपासून लांब राहण्यासाठी मी इतकी वर्ष स्वतःला इथून लांब ठेवलं होतं ना. मग का शोधलं तुम्ही, का आणलं मला या जगात? मी सुखात होते माझ्या त्या अज्ञातवासात. स्वतःच्या मनाला प्रामाणिकपणे विचार, तू त्या घरात सुखात होतीस का? स्वतःच्या कलेचा गळा घोटून खोट्या ओळखीने जगणं, याला सुखी राहणं म्हणतेस तू? व्यंकटेश, मला खरंच सांग, ही बेळगावात खरंच सुखात होती का रे? नाही काका, सावली इथं आल्यापासून जितकी सुखात आनंदात हसताना बघत असतो ना, तेवढं गेल्या कित्येक वर्षात ती बेळगावात कधीच नव्हती बघा. हो, पण आता काय होतंय? ते अख्खं जग, ते पत्रकार, ती भैरवी माई, सगळे मला शोधायला निघालेत बाबा. माझ्या आयुष्याचं आता काय होणार आहे ना, मला काहीच कळत नाहीये. मजा ना समोर, का लपून राहतेस? किती दिवस जगापासून आणि आपल्या भूतकाळापासून लपून राहणार आहेस? केलंय ना तुला तिला आव्हान, मग तोंड लपवून तिच्या खोटे आरोप सहन करून का गप्प बसतीयस? जा समोर आणि कर स्वतःला सिद्ध. नाही बाबा, अजिबात नाही. काहीही झालं तरी मी माझ्या त्या जुन्या आयुष्यासाठी माझ्या अबीरचा जीव धोक्यात नाही टाकू शकत बाबा. अबीर जीव आहे माझा. मी त्याला त्या चिखलात नाही ओढू शकत. ठीक आहे, जगासमोर न येण्याचा तुझा जो काही निर्णय आहे त्याचा मी आदर करतो, पण तुला शब्द देतो, तुला कोणीही कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी ते जगाच्या आणि तुझ्यामध्ये तुझा हा बाप ढाल बनून उभा राहील. शब्द आहे माझा. अरे बापरे, माझं कार्ट आलं. काय केलं शाळेत आज? किती मस्ती केलीस? कुणाला मारलंस? बाबा, मी कोणालाच मारलं नाही, पण आज शाळेत खूप मज्जा आली. अरे बापरे. बाबा, अबीर मला सारखं विचारत होता की ओवी, तू मला घरी जेवायला कधी बोलवणार आहेस? अच्छा, ओवी, त्या ड्रॉवर मध्ये ना फोन आहे, तो जरा घेऊन ये. या हा त्याच आण. घे. दे. बाबा, तू हा फोन ना चार्जिंगला लावणार होतास हा चार्जिंगला लावला होता मी, पण चालू नाही झाला अजून. आणि पोलिसांना देणार होतास ना, त्याचं काय झालं? अरे बघूया तरी आधी कोणाचा फोन आहे तो, नंतर बघू काय करायचं ते. जा ठेव जा. बाबा, फोन सुरू झाला. फोन सुरू झाला? असा कसा? मग माझ्या तर जादू आहे. अरे बापरे, जादूगर जन्माला आलाय वाटतं आपल्या घरात. आता काय कोणाचा फोन येतो? लॉक आहे फोनला. अरे बापरे, आता काय करायचं बाबा? फिंगरप्रिंट लॉक आहे. टेक्निशियन कडे जावं लागेल. हे बघा, खरं तर मी तुमच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये, पण कसं आहे ना, तुम्ही लोकशाहीचा चौथा खांब आहात, मीडिया, आणि मी मीडियाचा आदर करतो म्हणून तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार झालोय. पण या सगळ्यात आधी तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही सावलीचा शोध घेत थेट माझ्याच घरी का आलात? सर, आमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे. तुम्ही सावलीच्या नावाने गुरुकुल सुरू केलं होतं. तिला तुम्ही तुमची मानसकन्या मानता. संगीत क्षेत्रात सगळ्यांना माहिती आहे की तुमचा तिच्यावर किती जीव होता ते. याचा अर्थ तुम्हाला नक्कीच माहीत असणार की ती सध्या कुठे आहे ते. ती माझी मुलगी आहे, तिच्या आठवणीत मी गुरुकुल बांधलं, हे खरं आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, आत्ता ती कुठे आहे हे खरंच मला माहीत नाही. आणि तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला देऊ, तुम्ही का त्या भैरवी वजेच्या नादी लागताय? अतिशय कपटी आणि पाताळ यंत्री बाई आहे ती. तिचं अस्तित्व संपलंय, त्यामुळे परत प्रसिद्धीत येण्यासाठी ती असले काहीतरी स्टंट करते. पण त्यांनी थेट ओपन चॅलेंज दिलंय सावलीला जुगलबंदीचं. तिला असल्या घाणेरड्या सवयी आहेत. याआधी पण तिने असे चॅलेंजेस दिलेले आहेत, पण तिच्या कपटी स्वभावामुळे, तिच्या घाणेरड्या स्वभावामुळे ती स्वतः तोंडावर पडलेली आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो, सावलीला शोधण्याचा प्रयत्न करू नका. तिला जेव्हा केव्हा जगासमोर यायचं असेल ती स्वतःहून येईल. आणि
सगळ्यात महत्वाचं, सावली कोणाच्याही आव्हानांना भीक घालत नाही. हा खोटं बोलतोय, साफ खोटं बोलतोय हा. याला माहिती आहे सावली कुठे आहे ते. नाटक करतोय हा, नाटक. आय थिंक आय शुड पे हिम अ विजिट. हा राजकुमार. हां हां, तुम्ही येता ना, काहीच प्रॉब्लेम नाही. नाही मी नाही येणार. ते काय आमच्यामध्ये अजून काही मित्रत्वाचं नातं निर्माण झालेलं नाही आहे. तो भेटला की मला तो पिसाळलेला कुत्र्या बित्र्याची काय काय गोष्टी सांगतो. मला ते जमत नाही. नको, तुम्ही जा तुम्ही. कोवर्ट. काही समजा तुम्ही. याचा अर्थ सावली या जगात नाहीये. अशा ज्या काही अफवा होत्या त्या खोट्या होतात का? तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की तुम्हाला पक्क माहिती आहे की सावली जिवंत आहे ते. माझी सावली जिवंत असावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतोच आहे. आणि तसं जर असेल तर तिचं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही, कारण तिच्या मागे सावलीसारखा तिचा विठ्ठल उभा आहे. बरं, तुमचे प्रश्न संपले असतील तर एक शेवटचा प्रश्न. तुमचं ते गुरुकुल बंद होण्यामागे मेहेंदळे कुटुंबाचा हात आहे असं सूत्रांकडून आम्हाला कळलंय. खरं आहे का ते? कसं आहे ना, अरे हा कोणाचा मुलगा आहे? हा इथंच राहतो का? हा हा माझा शेजारी आहे. आणि हे त्याचे वडील व्यंकटेशजी. काय दिवसभर मुलांचे आई वडील जातात कामावर, मी इकडे एकटा असतो, त्यामुळे बरीचशी मुलं येतात माझ्यासोबत खेळायला. आणि त्यातूनच याला खूप लढा लागलाय माझा. बरं ऐकडे वांग्या, तू आता बाबांसोबत घरी जा आणि फ्रेश हो आणि मग परत ये. आज आपण चेस खेळणार आहोत. आज तुला चेकमेट करतो की नाही बघ. दे. चला बाबा. तर तुमच्या सगळ्यांचे आभार, तुम्ही इथे आलात. आता तुमची रजा घेतो. चला तुम्हाला सोडतो. या.